न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्वीरूढमूल वसंगशस्त्रेण दृढेन चित्वा ततःपदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न वर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रस्तुता पुराणी. काल पाहिलं आपण की या संसार वृक्षाचं जे मूळ आहे, जे स्वरूप आहे, हे ते काही चिरकाळ टिकणारं नाही आहे. इथे जसं स्वीकारलं तसं ते चिरकाळ टिकणारं नाही. कारण याचा आदी नाही. आदी म्हणजे काय? सुरुवात. आणि अंत. अंत म्हणजे काय? शेवट. आणि चिरकाल पाहिलं तर हे दोन्ही नाही आहेत आणि स्थिरताही नाही. म्हणून अहंता आणि ममता या दोन गोष्टी आपण पाहिल्या. ममता म्हणजे माझं 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 माझं. अहंता म्हणजे अहंकारात्मक, माझ्यामुळं झालं, मीच करताय. मग करता कोण आहे? काय हे सर्व जे काही आहे हे कोणाचं आहे? हे सर्व जे काही आहे हे भगवंताचं आहे. परंतु माझं 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 आणि फुकटचं ओझं, हे ओझं फुकटचं आहे. माझं माझं माझं. मग हे जे काही दोन अहंता ममता आणि वासनारूपी अत्यंत घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी वृक्षाला बळकट वैराग्य रूप शास्त्राने छेदून टाकायचे. वासनारूप काय अशा प्रकारचा हे जे मूळ आहे हे अति घट्ट आहे. बघा, अश्वत्थाचं मूळ तोडलं तरी त्याच्यातून पुन्हा फुटतंच आहे. झाड तोडलं तरी ते पुन्हा फुटतं, त्या मुळातून पुन्हा वरती येतं. वासनारूप तशी वासना आहे माणसाची. या वासना किती छेदायचा प्रयत्न करा, किती नष्ट करायचा प्रयत्न करा, त्या वासना पुन्हा निर्माण होतात, पुन्हा पुन्हा निर्माण होतात. असं आहे. म्हणून काल मी सांगितलं की जसं झाड असेल तसं छेदण्यासाठी त्याला हत्यार पण आहे. जसं या झाडाला छेदण्यासाठी कोणतं हत्यार वापरायचं, तर या ठिकाणी बळकट अशा प्रकारचं हत्यार सांगितलेलं आहे. ते बळकट कोणतं आहे? तर वैराग्य रूप. पण हे वैराग्य निर्माण होणं फार अवघड आहे. क्षणात वैराग्य निर्माण झालं की ते क्षणात नाहीसं होतं. घरामध्ये काही भांडण झालं, करून झालं की चाललो मी निघून, थोडा जातो लांब, पुन्हा ते वैराग्य नाहीसं होतं, पुन्हा मागं येतो. स्मशानात एखाद्याला पोचवायला गेलं की तिथं वैराग्य निर्माण होतं. अरे एक दिवस आपलंही असंच होणार बरं का, आपल्याला हे पण असंच तिथं ठेवणार चितेवरती, आपल्यालाही असं जाळून टाकणार. काय जीवनामध्ये अर्थ आहे हो? काय जीवन आहे माणसाचं?
म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे कुठं आठवतं? ते स्मशानात. आणि मग ते स्मशानात आठवतो आणि मग म्हणतो काही जीवनात खरं नाही, आता आपण नामस्मरण चिंतन केलं पाहिजे भगवंताचं. पण तिथून उठलं, एकदा झटकलं, इकडं आलं का पुन्हा संसार. गेलं वैराग्य. ते स्मशान वैराग्य. मंदिरात गेला, देवाचं दर्शन आला, हो मी फार भक्त आहे, आपल्यासारखा भक्तच नाही देवा, देवा मला पाव. पण देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे नाही. त्याला सगळं समजतं. तुमचा भाव कसा आहे, तुमचं प्रेम कसं आहे. जसं आईला कळतं मुलाचं प्रेम कसं आहे, ती आई त्या मुलाला एक एक घास भरवत असते. पण त्या मुलाला कळलं पाहिजे की आई आपल्याला एक एक घास भरवते. त्याच्यातलं एक घास जर त्याने उचलून जर आईच्या तोंडात घातलं तर आईला ते प्रेम खूप वाटतं. तसं भगवंतालाही, भगवंत सगळं काही आपल्याला देत असतो. देत नाही का? भगवंताने आपल्याला काय दिलं नाहीये? हा जन्म दिला, हे सगळ्यात मोठं महत्वाचं भाग्य आहे. त्यानंतर जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सगळ्या या संसारामध्ये देवाने दिलेल्या आहेत आपल्याला. पण त्यातलं देवाला कधी आपण काही दिलं का? देव म्हणतो नको मला काही देऊ, या सर्व गोष्टीचं मला काही गरज नाही, हे माझेच आहे, मीच तुला दिलेलं आहे, तू सुखाने राहा. पण एक काम कर, तुझं मन मला दे, तुझा भाव मला दे, तुझी भक्ती मला दे, तुझं प्रेम मला दे. हे काही कुठं विकत आणावं लागतं का दुकानातून? भाव, प्रेम, भक्ती हे कुठं विकत आणावं नाही लागत. हे फुकटचं आहे. मग हे जे फुकटचं आहे ना, देव म्हणतो हे फुकटचंच मला दे. पण आपण किती वेळ देतो याला मत. म्हणून हे वैराग्य जे आहे, हे वैराग्य रूपी शस्त्र, हे काही फार काळ टिकणारं नाही. हे तात्पुरतं आहे, पण ते फार काळ टिकलं पाहिजे. कुठं आहे? हे संतच ते करू शकतात. संतांच्या ठिकाणी जे वैराग्य टिकू शकतं, संतच त्या नियमाने वागू शकतात. म्हणून आपण त्या संतांच्या पायावरती चरण ठेवलं पाहिजे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. हरिप्राप्तीसाठी उपाय सांगितलेला आहे महाराजांनी. एकनाथ महाराज म्हणतात हरिप्राप्तीची उपाय. हरिप्राप्तीला उपाय. हरिप्राप्ती म्हणजे काय? प्राप्ती म्हणजे मिळणे. ते जर आपल्याला मिळवायचं असेल, कोणती गोष्ट? हरी. हरी म्हणजे देव. पण तो तसा मिळतो का? एकनाथ महाराज म्हणतात तसं मिळतच नाही बाबा हो. ते काही साखर लागते, गूळ लागतो, शेंगादाणे लागतात, किराणा माल जो आहे तो लागतो. मग ते दुकानात गेले, पैसे दिले, घेतला, आला घरी पिशवी घेऊन. पैशाने मिळणारी ती गोष्ट नाहीये, धनसंपत्तीने मिळणारी ती गोष्ट नाहीये. ती गोष्ट कशी आहे? ती गोष्ट आहे धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा.
संत कोण आहेत तेही सांगितलेलं आहे.